बातमी नवी मुंबईमधनं आहे। नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव विरोधात आज भाजप वगळता सर्व पक्षीयांनी बंद पाळलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इकडेही पोलीस बंदोबस्त आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेने या बंदमध्ये सहभाग घेऊन भाजपला एकटं पाडण्याकरता ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। आता नवी मुंबईकर आजच्या या बंदला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत तेच पाहायचं। नवी मुंबई गावठाणा शेजारील बांधकामांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हातोडा चालवला होता, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तुर्तास हे पाडकाम थांबवण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईतील गावठाण भागामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती जोरदार कारवाईला सुरुवात केली होती। याला विरोध करताना या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनी आज नवी मुंबई बंदची हाक दिलेली आहे आणि या नवी मुंबई बंदमध्ये आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे उतरलेली आहे। मात्र भाजप या बंदमधून बाहेर आलेले आहे, त्यामुळे पक्षांमध्ये आता या बंदमधून फूट पडलेली आहे। मात्र आपण सध्या जी स्थिती बघताय ती वाशीमध्ये सध्या रिक्षा वगैरे सर्व काही सुरळीत सुरू आहे। NMMT ज्या बस आहेत त्यासुद्धा सुरळीत आहेत, वातावरण आहे सध्या सुरळीत सुरू आहे। रिक्षा शहरामध्ये व्यवस्थित चालताना दिसत आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जे बंदमध्ये पक्ष सामील आहेत त्या पक्षातील प्रमुख नेत्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत दशरथ भगत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्यांचं बॅकग्राऊंड क्रिमिनल आहे, अशा गुन्हेगारांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता सकाळच्या स्थितीमध्ये सध्या तरी आता 9 वाजलेले आहेत, सुरळीत वातावरण सुरू आहे, जनजीवन सुरळीत सुरू आहे। मात्र आता इथून पुढे दिवसभर आता पाहावं लागेल की काय बंद यशस्वी होतोय की नाही होतोय ते। कॅमेरामॅन विकास पांडेसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।